मला आता या घरात राहायचं नाहीये. हा माणूस असेपर्यंत मी अजिबात राहणार नाही इथे. बस पुढे झालं. आतापर्यंत आम्ही तुला सांगत होतो की राणाजी परत आलेत म्हणून, पण आता पटलं. हा माणूस राणाजी असूच शकत नाही. हो ना, अंजूवर हात उगारणारा माणूस राणाजी असूच शकत नाही. हो काकी, नवरा बायको म्हणल्यावर त्यांच्यामध्ये भांडणं मारामाऱ्या भांडणं वाद होत असतात. नाही, राणाजी वेगळे होते. हा माणूस वेगळा आहे. हा गुंड राणाजी असूच शकत नाही. हो ना, अगं मी हेच सगळं यांना सांगायचा किती प्रयत्न करते, पण कुणाला काही पटतच नाहीये. अहो जाऊबाई, मी खरंच सांगते, हा माणूस राणाजी नाहीये. हो, मग गुंड बदमाश माणूस आहे. असा गुंड बदमाश माणूस या घरात असताना मी तुला इथे ठेवणारच नाहीये. अंजली, तू आत्ताच्या आत्ता घरी चल, मी तुला घेऊन जाईन. घरी तुला होणारा त्रास बघवत नाही आता आमच्याच्यानं. अहो नाही, असं काही नाही. का आता माझ्या मुलीनं तिच्या तोंडानं सांगितलं की तिला हे सहन होत नाही म्हणून. अहो नाही नाही, म्हणजे हो मी म्हणाले तसं, पण आता सहन करावंच लागेल ना बाबा. का सहन करशील तू हे सगळं? मुलगी लग्न होऊन माहेर गेली म्हणजे ती आम्हाला मेली असं म्हणणाऱ्यातले आई बाप नाहीये बरं का आम्ही. मुलगी जड नाही आमच्या आम्हाला. हो नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. काळजी करण्यासारखं काय कारण आहे असं म्हणायचं होतं. ओ, या गुंडानं अंजलीवर हात उगारलाय, हे काही काळजीचं कारण नाहीये का? नाही नाही नाही, ते तसं नाही. ते काय झालं, ते अंजलीबाईंनी मला ते ढकललं म्हणून मग ते हात खबरदार, माझ्या मुलीचं नाव घ्यायची पण लायकी नाही आहे तुझी. अंजली, तू अजिबात घाबरू नकोस. तू बॅग घे आणि चल. अहो कधी नाही, ते पहिल्यांदाच भांडलत. अहो कुणी बघितलंय? आता प्रत्यक्ष डोळ्यानं बघितल्यावर कळतंय. अंजली, फार सोसलंस बेटा, पण आता अजून नाही. अहो नाही काका, तुम्ही समजताय तसं काय बी नाही बघा. हे बघा, मला आता कुणी समजावून सांगण्याची गरज नाहीये. अंजली, बॅग घे आणि चल. नाही माऊ, तू नको जाऊ. राणा, माफी माग त्यांची. नाही, माफी नको आता आम्हाला. आम्हाला आमच्या मुलीची सुरक्षितता हवी आता. अंजू चल, बॅग भर चल. अहो एवढ्या तेवढ्या कारणावरनं कशाला घेऊन जातायसा? एवढी तेवढी? अहो हा गुंड माझ्या मुलीवर हात उगारतोय आणि एवढी तेवढी गोष्ट? आणि तू माझ्या मुलीला परत हात लावून तरी बघ, मग मी आणि तू आहेस. राणाजींचं बघून मीही 2-4 डाव शिकलोय कुस्तीतले. अहो योच रानात आहे. नाही, हा गुंड बदमाश माणूस आहे आणि तुम्ही सगळे वेळी सावध व्हा, नाहीतर या घराची वाट लावेल हा. अंजली, तू बॅग आणतेस ना? नाहीतर अशीच चल. काय चाललंय हे समज? हा, काय तमाशा लावला ह्यो आमच्या घरी? माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागली तेवढी पुरी आहे, आणि तशीही तुम्हाला या घरातली नकोच होती ना. आता मी घेऊन जातोय तिला. आनंदानं राज्य करा या वाड्यावर. अहो पर ऐका तरी. मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. या माणसाला बघितलं ना तरी माझं आता पित्त खवळायला लागलंय.
मी अंजलीला इथून घेऊन जाणारच. काय काय कोणाचा फोन आहे? राजाचा. कट करा अगोदर. आता या घरात फोनवर बोलायला पण बंदी आहे का? तो गुंड बदमाश आता फोन करून तुला त्रास देणार. अहो नाही बाबा, मी बघते तरी तू काय म्हणतोय. गरज नाहीये. जो माणूस तुला इतका त्रास देतो त्याची हिंमतच कशी होते तुला फोन करण्याची. हे बघ अंजली, ते घर, त्या घरातली माणसं यांच्याशी आपला कसलाही संबंध नाही आजपासून. बाबा करताय तुम्ही हे? ऐकतोय. तुम्ही जरा शांतपणानं घ्या. हे काय सुरू केलंय लहान मुलासारखं? अहो अंजूला आधीच आपले खूप सहन केलंय, त्यात आता ती कैदी असल्यासारखं तुम्ही तिच्यावर नजर ठेवून राहू नका. वाईट वाटेल अशानं तिला. चला बघू इथून तुम्ही, चला. राणाजी गेल्याच्या दुःखात 2 वर्ष अंजलीनं स्वतःला कोंडून घेतलं. 2 वर्ष ती आपल्या घरी एकदाही आली नाही, हेही मी सहन केलं. पण आता जो प्रकार सुरू आहे ना, तो मी कसा सहन करू? अंजलीची अवस्था मला बघवत नाहीये. आपली एकुलती एक मुलगी आणि अशी दुःखात. अहो माझी अवस्था अगदी तुमच्यासारखीच आहे, पण म्हणून हे असं वागून तिला आणखीन दुःख देणार आहोत का आपण? नाही, पण अंजलीनं पुन्हा त्या घरात पाय टाकता कामा नये. अगं तिचा ठाम विश्वास आहे की तो भामटा म्हणजे राणाजी नव्हे. हो, पण त्या घरात किमान लाडू गोदात काय, तिचं मन रमायचं तिचं. आणि त्या घरात ती बाई आहे, नंदिता गायकवाड. तिचं नाव हे ऐकलं ना तरी माझ्या मस्तकात तिडीक जात. आपली अंजू पुन्हा वाड्यात गेली ना तर एकटी पडेल. ती बाई खूप त्रास दिला आपल्या अंजूला. खरंय. आणि अंजली तिथे गेल्याशिवाय राहणारही नाही. इंदू, आपण अंजलीला दुसरीकडे कुठेतरी पाठवलं का? म्हणजे हे बघ, हा मुलगा कसा वाटतोय तुला? पण कोण आहे हा? याचं काय आता? अगं हा आपल्या गोरेंचा मुलगा आदित्य. परवा बोलता बोलता गोरे म्हणत होते की याच्यासाठी स्थळ बघा म्हणून. इंदू, आपल्या अंजलीसाठी याचा विचार करूयात का? काय काय बोलताय काय तुम्ही? लोक काय म्हणतील? लोकांच्या दृष्टीनं तो वाड्यात शिरलेला गुंडच राणाजी बरं का. अगं लोकांचं काय जाते नुसतं बोलायला. आपण लोकांना सांगू ना की तो राणाजी नाहीये म्हणून. तुम्ही लाख सांगालो. आणि अंजूचं काय? तिला पटणार आहे का हे सगळं? अंजलीनं स्वतःच सांगितलंय ना की तो भामटा म्हणजे राणाजी नव्हे म्हणून. हा, आता राहता राहिला प्रश्न तिच्या भावनांचा. बघा, आपण तिचे आई वडील, आपण तिला समजावून सांगू ना. आणि आपण जे सांगू ना ते तिला ऐकावं लागेल. मग अशी किती दिवस एकटी राहणार आहे ती? तुम्ही उगाच इरेला पडू नका बरं का. नाही, माझं ठरलं. मी आत्ताच गोरेंना फोन करून उद्या आदित्याला इथं घेऊन यायला सांगतो. आणि वाटलंच तर आदित्याची आणि अंजलीची थोडीफार ओळख झाली की मी थेट विषयाला सांगतो. अहो पण नाही, माझं ठरलं आणि आता मी कुणाचंही ऐकणार नाही. हॅलो उचला. माऊ. लाडू, तू तिथे कुणालाही त्रास द्यायचा नाहीयेस बर का. शहाण्या बाळासारखं वागायचं, कळलं? तुकडे आधी हो मी येणार आहे, पण तुझ्या राणादांनी बोलवलं तरच येणार. तो बोलवून नसता बोलून मग. हॅलो. हॅलो, लाडू त्रास देतोय का फार? ते तुम्ही परत यावं म्हणून फोन करत असते बघ.
अच्छा, म्हणजे तुम्हाला मी यावं असं वाटत नाहीये का? मला तर तुम्ही जाऊच नाही असं वाटत होतं बघा. पण काका, ते काका असं पेटलं होतं ते मला काय बोलताच आलं नाही बघा. बरं आता तरी ते शांत झालेत काय? नाही, अजून तरी नाही, पण येतील काही वेळात. मी समजावीन त्यांना. चालते, ते उद्या सकाळी मी तुम्हाला घ्यायला येते बघा. तुम्ही काय काळजी करू नका. अहो, आपल्याला हे सगळं नाटक महागात तर पडणार नाही ना? ते तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. काय बी उलटसुलट होत नसते. हो, पण आईबाबांना नीट समजवायला हवं. ते मी समजते की ते लग्नाआधी बी काका काकींना मी समजलं होतं बघा. आणि आता तर राणा अजून छान झालेलं असते. ते बघा, या सासऱ्याला कसं पटवायचं ते माहीत असते मला. मी उद्या येते तुम्हाला परत न्यायला. ते तुम्ही तयार राहा. हो. चला. ए गोतका, ते कुठे गेले होती? अंजलीकडं. तिला म्हणलं घरला चल, तर तिचा आईबाप तयार नाही. तू राहणार नाहीस असं म्हणायल्यात. ते सोड, ते तू जादा विचार करू नकस. ते मी करताय सगळं नीट. समजा तुझंच चुकलंय बघ. आता माझा काय संबंध? तुला भांडायला कोणी सांगितलं होतं रे? आता नवरा बायको मध्ये भांडण होत असत की ग? मी बी त्यासनी हेच म्हणलं, पण तू अंजलीचा नवरा नाहीसच असं म्हणायल्यात. हे प्रकरण लई तापायला लागले बाबा राणा. काहीतरी कर आणि अंजलीला घेऊन ये. तू घरात आलास आणि अंजली गेली. हे काय चाललंय मला काय समजना झालंय बघ. गोदक्का, तू बिंदास्त राहा. हे बघ, मी जाते आणि अंजलीबाईसनी घेऊन येते बघ. हा, ते अंजलीबाईच्या आई वडिलांना कसं पटवायचं त्याचा चांगला अनुभव असतोय मला. हे बघ, तुला काय करायचं ते कर, पण अंजलीला घरला घेऊन ये. आणते मी. चल, तुला सोडते घरी. चल. नग, माझी मी जाते. पर तू त्या अंजलीचं बघ काय करायचं. तिला घेऊन यायचं बघ घरला. अंजली, तू आता कुठेही बाहेर जाणार नाही सर? बाबा, या गावची सरपंच आहे मी. काम आहेत, मला जावंच लागेल. हो, माणूस तुला बाहेर त्रास देईल ना. हो बाबा. नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार काकी. ते मी आलेलं असतं बघा. हे घ्या, ते तुमच्यासाठी आणलेलं असतंय. तू इथं कशाला आलायस? ते कशाला म्हणजे ते केळ्याचा घड घेऊन आलेलं असते की मी. हे बघा काका की ते केळं खाल्लं की नाही की तब्येत कशी असते एकदम मस्त होते. एक मिनिट. हे घ्या, ते एक नंबर असते बघा. आमच्या तब्येतीची तुला कशाला काळजी? बाहेर हो. असं काय म्हणता काका? ते तुम्ही आमचे पाहुणे असतात आणि पाहुण्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आमचं कर्तव्य असते बघा. तुझ्या या आस्ताव नस्तावला या घरात जागा नाही. तो केळीचा घड उचल आणि बाहेर हो. असं म्हणता? ठीक आहे, ते बायकोला घेऊन जाते ते. अरे, असं बोलताना तुला लाज कशी नाही वाटत? माझ्या मुलीला एवढा त्रास दिल्यानंतर मी पुन्हा तिला त्या कैदखान्यात पाठवेन असं कसं वाटलं तुला? अयो, ते कैदखाना नाही, हे तुमच्या मुलीचं सासर असते बघा. आणि सासर ते मुलीसाठी तिचं घर असते. ते सासर होतं, आता नाही. खर तर अंजलीनं राणाजी गेल्यानंतर ते घर सोडायला हवं होतं. हे चांगलं किंवा तुमचं ते मी नसताना तुम्ही तिला इकडे घेऊन आला नाहीत. आता मी आलेलं असते तर तुम्ही तिला इकडे घेऊन आलात. ते का करता असं तुम्ही? तू राणाजी नाहीये. अंजलीनं सांगितलंय आम्हाला सगळं. हे बघा, ते तुम्ही यांचं काय ऐकू नका. ते मी सांगते ते ऐका. तुम्ही ते अंजलीबाईंवर विश्वास ठेवू नका. ते मीच राणा असते बघा. अरे वा रे वा, म्हणजे आम्ही आमच्या लेकीवर विश्वास नाही ठेवायचा आणि तुझ्यासारख्या गुंड माणसावर विश्वास ठेवायचा. हो, हे बघा, ते मी राणा असते. मी तुम्हाला पटवून देते बघा. ते मला फक्त ते अंजलीबाईंसंगत बोलू दे. काही गरज नाहीये. ते फक्त 5 मिनिटं. ते 5 मिनिटं मला अंजलीबाईंसंगत बोलू दे. तुम्ही जरा येताव काय बाहेर? हो. अंजली थांब. तू तू तुझ्या खोलीत जाऊ घे. जा जा, चल जा म्हणतो ना. हे हो अंजलीबाई, हो काय जरूर नाहीये. तो केळीचा घड उचल आणि इथून बाहेर हो. नाही, पण मी काय पण बीण काही नाहीये. तू बाहेर हो अगोदर. चल बाहेर हो. ए, तुझा तो केळीचा घड घेऊन जा. हे दिलेला परत घेत नसते मी. येताव काकी, येताव.
इंदू जरा लक्ष ठेव. हा माणूस परत या घरात येता कामा नये. गोरेंच्या समोर हासला काही प्रकार नको. ते गोऱ्यांचं नंतर बघा, आधी अंजूशी बोला. आपण दोघं मिळून तिच्याशी बोलूयात का? चालेल, चला. अंजू, मला एक सांग, तुझं वाईट व्हावं असा आम्ही कधी विचार केलाय का? कधी तुझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट केलीये का? अगं राणाजींनी आणि तू लग्न करायचं ठरवलंस तेव्हा ते स्थळ पसंत नव्हतं मला. तरी राणाजींचा स्वभाव, त्यांचा चांगुलपणा पाहून आम्ही तुला हो म्हणालो की नाही? आता आम्ही एक गोष्ट सांगतोय तर तू आमचं काय ऐकत नाहीये. कारण तुम्ही मला माझ्या घरापासून दूर करताय. कितीही काही झालं तरी ते घर माझं आहे बाबा. त्या घरातली माणसं माझी आहेत. मला माझी बायको परत द्या, नाहीतर एकेकाला मी अरे आत्ता कुठं वाटत होतं की तो आमचा पहिला साधा बोळा राणाजी आहे, पण आता खात्री पटली तू राणाजी नाही. अंजलीनं तुला करेक्ट ओळखलं. तोते आहेस, भामटा आहेस. ते नाही काका, ते काय झालं बघा, ते कसं असतं, ते मीच राहणार असते बघा. ते मीच राहा मजा केली बघा, ती गंमत, ते जरा गंमत केली काका की मी थोडस ते वेगळं म्हणून जरा. अंजली ते चला आपण जा, चला. माझी खात्री पटली आता. चल बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर हो, चल बाहेर. त्याचं काही जमानच नाही. हो काका, की मला माझी बायको परत द्या, नाहीतर काय रे, नाहीतर काय? राणाजींचा बघून मी 2-4 डाव शिकलोय कुस्तीतले. नाही तुला माती चारली ना, नाव नाही सांगणार. ये पुढं ये. हे बघा काका, तुम्हाला हे सगळं महागात पडत असते बघा. ए, माझ्या मुलीसाठी मी काही करायला तयार आहे. ये समोर ये. ठीक आहे. काय चाललंय आता? याच्या नादी लागून तुम्ही स्वतःची हाडं मोडून घेणार आहे का? तुम्ही पोलिसात जा ना त्यापेक्षा. हो हो, ए तू बाहेर हो, नाहीतर मी पोलिसात जाईल. हो अंजलीबाई, ते जरा समजावून सांगता काय? ही काही बोलणार नाहीये. बाहेर हो, चल बाहेर, चल चल बाहेर, नाही चल बाहेर हो, बाहेर हो, चल बाहेर, चल बाबा, बाहेर, चल चल शांत चल व्हा. बाहेर. आई तू पाणी आणता. चल बाहेर, चल. अहो बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल. हो अंजलीबाई, आता सगळं गेलं खड्यामध्ये. ते तुम्ही सांगून सोडा की मी कोणाच आहे ते. अहो मी राहणार असते. अंजलीनं सांगून झालंय, तू राणाजी नाही आहेस, राजा राजगोंडा आहेस, फुरटा चोर. हो नाही हो काका, खरं सांगते, मीच राहणार असते. ते राजा मी मुद्दाम करत असते बघा. ते तुम्ही माझं काय ऐकणारच नाही. ते आता एक डाव तुम्ही अंजलीबाई काय सांगता ते तरी ऐकून घ्या. हो अंजलीबाई, तुम्ही सांगून सोडा की मी राहणार असते म्हणून सांगा. ठीक आहे, अंजली सांगेल ते. अंजली सांग, हा राणाजी आहे की भामटा राजा राजगोंडा? होणार. बोला बोला अंजलीबाई, खरं बोला बोला. हो अंजलीबाई, तुम्ही बिंदास सांगून सोडा बघा. ते पुढे काय होईल ते आपण बघून घेऊ. पण तुम्ही आता सांगून सोडा मी राहणार असते म्हणून सांगा. सांग अंजली, कोण आहे हा, राणाजी की राजा? हा अहो सांगा की कोण आहे मी? हा राणाजी नाहीये, हा राजा राजगोंडा आहे. काय खोटं बोलायला पाहिजे? अहो अंजलीबाई, असं काय करता तुम्ही? ते खरं काय ते सांगून सोडा की मी राहणार असते ते सांगा की. हो खरं तेच बोलली अंजली. नाही 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 नाही. हे
या अंजलीबाई आहेत की नाही खोटं बोलायला लागल्यात ह्यो रानाच आहे. चोराला चोर सामील. हा गुंड बदमाश राजा राजगोंड आहे. ऐकलं ना अंजलीनं काय सांगितलं ते? चला सुटा तुम्ही दोघे, चला. अंजली तू आज चल ग. ए तुम्ही सुडा. होय ते मी काय म्हणताय ते ते म्हणतात ते बघा. अहो अंजली ते मी सुधारले, चांगला माणूस झालोय ना, म्हणून ते खोटं बोलायचं नाही, म्हणून मी सगळं खरं बोलून टाकलं बघ. पप्या, हा. ते नको तिथे तुला खरं बोलायची सवय असते बघ, ते सोडून दे. नाही 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 राणा, खरं ते खरं, सत्यम शिवम सुंदरम. आणि एक ना एक दिवस मी जगाला पटवून देणार की तू रानाचा आहेस, आणि त्या तायडीला बी पटवून देणार की तू रानाचा आहेस म्हणून. अयो हा होय काय होय. पप्या, हा? ते कुत्र्याची शेपूट ती वाकडी बघ, ते किती वेळ सरळ केली तरी ती सरळ होत नाही. ए, आता निघायचं. हा. हा? पप्या, हा? ते मी वाकडं झालो का नाही तर तुला झेपणार नाही बघ. हा. आता निघायचं निघणार की आणि सुटायचं. ते कसं सुटायचं? कसं? कडकडनं. कडकडन सुटा निघायचं. निघणार. चल निघायचं. चल तू एक काम कर. काय? ते बाहेर जाणे बघ जा. घ्या. ते ज्यांचा फोन यायला पाहिजे त्यांचा येत नसते, ज्यांचा नको त्यांचाच येत असते. उचल उचल. हा हॅलो. अरे काय र, किती वेळ अजून मास्तरनीला घेऊन का नाही आलास तू? आता ती बाई येत नाही त्याला मी काय करणार? ते वैताग आलेला असते बघा मला, आणि त्यात तिचे आई वडील. ते काय आम्हासनी माहित नाही. तू काही बी कर आणि आजच्या आज तिला इथं घेऊन ये म्हणजे ये. आणताव. हा आणताव. ठेवू काय? बाई कुठं राहिला तुम्ही? अरे ये ना बाई. आदित्य, तू नीट सांगितलेस ना आपल्याला पोहे कसे लागतात ते? हो बाबा सांगितलं. झालं पोहे. हा. बाबा घ्या. कसे झालेत? छान झालेत. काय छान झालंय? मीठ जास्त पडलंय. पण तू अगं आई, भात छान झाले म्हणा. त्याला काय कळतंय? मुली, लक्ष कुठं आहे तुझं? अगं मला बीपीचा त्रास आहे, त्यात एवढं मीठ? सॉरी. आदित्य, तू सांगितलं नाहीस मीठ कमी घालायला? बाबा सॉरी, म्हणजे खरं तर चूक माझी आहे. मी तिला सांगायला विसरलो. जरी खरंच मीठ जास्त झालं. दुसरे बनवायला सांगू का? काही नको, मूडच गेला माझा सगळा. बाबा पुढच्या वेळेस लक्षात ठेवेल ती. मेमरी शार्प आहे तिची. हो अगदी बरोबर आहे. बरं, मी पंचायतीत जाऊन येते.
मला प्यायला गरम पाणी लागतं. आई गरम पाणी करून देशील? हो आणते ना. हा, हे असं होतं राजकारण म्हटलं की घरात लक्षच नाही. अंजली दे ना, किती वेळ लागतोय? आणि आईला थोडा आराम करू दे. मुले, पोहे तर खारट झालेत. आता उपमा करून आणशील का? जमेल ना? भाऊ काय काय नाही. नाही, जमेल जमेल. आमची अंजली उपमा फार सुंदर बनवते. अंजली, भाऊ कशाला उगाच अजून थोडं मीठ चाललं असतं. आदित्य, कशी काय वाटली आमची अंजली? ती लहानपणापासून छानच. फारच मनमिळावू स्वभावाची आहे. हो, आणि हुशार तर ती आहे. हो ना रे, पण काही गोष्टी व्हायला नको त्या तिच्या आयुष्यात त्या झाल्या. आई, आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या तर मग ते आयुष्य कसलं? हो ना. हो, पण आमची अंजली आता सावरती आहे त्यातून. तिला आयुष्यात फक्त एक खंबीर साथ हवी आहे. बाबा, अंजली सारख्या चांगल्या मुलीची साथ करायला कोणीही तयार होईल. हो ना, आमची अंजली आहेच तशी. हुशार आहे, मनमिळावू आहे, नेहमी काहीतरी चांगलं करून दाखवण्याच्या प्रयत्नात असते. अख्खं गाव तिचा आदर करत, नेहमी लोकांच्या भल्याचाच विचार करत असते. हो ना, आणि असा चांगुलपणा प्रत्येकाच्याच वाट्याला नाहीये. आई, मला जरा तुझ्याशी बोलायचं. हो अगं बोलतोय ना. नंतर बोल, तू आत ये. चल चल चल. अगं काय आहे, बोलत होतो ना आई, जरा. बोलणं राहू दे. आधी मला सांग, या मुलाबरोबर तुम्ही माझं लग्न लावून देणार आहात? का ग? हो की नाही सांग. नाही, मला काही माहित नाही. तुला काय असं वाटलं? तू आता माझ्यापासून काही लपवू नको. सांग खरं काय ते सांग मला. मला काही माहित नाही बाई. तू सरळ बाबांना विचार. अगं बाबा, बाबा, मला तुमच्याशी बोलायचं. अगं पण बोलतोय ना आम्ही. नाही, मी इथे या तुम्ही. मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोलतोय ना आम्ही, नंतर बोलू. नाही, मला आत्ताच्या आत्ता तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी आत्ता बोला, नाहीतर मग इथंच बोलते मी सगळं. मग महागात पडलं तर सांगू नका मला. नको नको, चल येतो मी आतमध्ये, बोलूया. चला लगेच. काय नाही रे, मजेत आम्ही असं कधी कधी भांडतो. हा, आलोच, थांब. हे सगळं काय सुरू आहे? कशाचं? ते गोरे काका आणि आदित्य का आलेत आपल्याकडे? अगं ते महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेच होते. मीच म्हटलं एवढ्या लांब आलाय तर 4 दिवस राहून जा. आणि राहायलाच आलाय तर आता अंजलीच्या लग्नाचं पण बघून घेऊ. हो ना? खरं खरं सांगा मला. अगं तसं काही नाहीये. मग अंजू, अगं तुझ्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नाही आम्ही. मग हे सगळं काय सुरू आहे? माझ्या लग्नासाठी चाललंय हे सगळं? नाही नाही, तसा काही विचार नाहीये. पण आदित्य जर तुला आवडला ना तर तू तसा विचार करू शकतेस. एक मिनिट, मी विचार करीन असा विचारही तुम्ही मनात आणू नका. मी लग्न करणार नाहीये. अंजली, असं एकदम ठरवू नकोस. हे बघ, थोडं बघ ना, कदाचित आदित्य तुला आवडेल ही. आता हा विषय इथेच बंद. मी लग्न करणार नाहीये, हे फायनल आहे. अगं अंजली, अंजली, अगं आता कुठं निघाली आहेस? ग्रामपंचायत.
मी सरपंच आहे माहितीये ना तुम्हाला? अगं मग आदित्यला घेऊन जा ना. कशाला? मी काम करायला चालले. मग मला ते बघायला आवडेल. अरे नाही, तिथे काही बघण्यासारखं नसतं. प्लीज, मी तुझ्या कामात तुला काही डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे चल. आदित्य, मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील ना. पंचायत ऑफिस कसं आहे नक्की सांग. आमची अंजली काम कशी करते हेही सांग ना. नाही बघ, कुणी भामटा जर तिथे आला ना तर त्याच्यापासून अंजलीला सांभाळ ना. माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. चल आदित्य. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हँडल करेन. नाही रे, कधीतरी अशी हायपर होत, पण तू तिला नक्की हँडल कर, खात्री आहे मला. येस, येतो येतो आई. ते बघ मी आता. शांत तू पहिला. काय शांत हो? ते दोस्त फिरायला ते बघ. ते मी जाते आणि त्या हिरोचा की नाही ते चंदा बिंदा करून टाकते मी. आता डायरेक्ट जाते आणि हाकलून लावते त्याला आणि त्या किरकिरा बापाला. जाते मी आता. अरे थांब तू, थांब, शांत हो आधी. असं केलास तर तूच गावशील. आणि वहिनी साहेबांनी खात्री पटेल तूच राहणारच ते. मग काय करू मी? ते सांगून सोड की रे, काय करू मी? ते तिकडे अंजली बाईंचं दुसरं लगीन लावून द्यायला निघालेत. असं कसं बरं शादी करतील? आणि मी म्हणतोय वहिनी तयार तरी कशा झाल्या शादीला? ते त्यांना काय बोलता येत नसणार त्या येड्या काका काकींसमोर. आणि तसं ते घरात पाहुणं ते कसं बोलणार? मला तू आता शांत होऊन आता काय करायचं ते सांग बघू. बरकत, अंजलीबाईंची गाठ घ्यायला पाहिजे बघ. ते जोवर आम्ही समोरासमोर भेटत नाही आणि बोलत नाही तर काय करायचं ते काय कळणार नाही बघ. अंजलीबाई, हा उतर. हॅलो. हा बोला ना. ते अंजलीबाई ते सगळ्या निघत कसं काय बोलणार? ते तुम्ही इथं मळ्यामध्ये या की ते इथे वाट बघत बसते बघा. हो, तुमची काही अडचण असेल तर तुम्ही पंचायतीत या. एक मिनिट, ते तुमचा काय? ते म्हणजे ते माझं एकटाच नसतंय, ते आपल्या दोघांचा प्रॉब्लेम असते बघा. ते लई मोठा प्रॉब्लेम झाला असते, ते नीट विचार करावा लागणार. मी काय म्हणते, ते तुम्ही मळ्यामध्ये या, मी इथे वाट बघते तुमची. हा, तुम्ही या पंचायत ऑफिस मध्ये, तिथे येऊन सांगा तुमची अडचण, तुमच्या कामाचं बघू. या पंचायत ऑफिस मध्ये या, मग बघूया. हा, ठेवते मी फोन. हा.